संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, काम नाही शास्त्राची काम नाही शास्त्राची
तरी होईल काय कामधेनु बहु
संतांचा महिमा तू बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही इथे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल कळू बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू विठ्ठल विठ्ठल फलानीशवादा प्रणोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं हे सारस्वताचे गूढ तुम्हीच लाविली जी झाड तरी अवधानी अमृते वाढ शिंपोनिके जे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं स विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुंतं काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्थिहं प्रणतपादभवाब्धिपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं जयाची वदे पूर्ण वेदान्तवाणी म्हणावी कसे हो तया लागी वाणी परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाची तुकी कोण दुजा तुकावा तुकाराम तुकाराम नाम Oh,
देवा दीन दुर्बळाची देवा जोडून अंजूळ असे दाना होता वेळ पहा पहा कृपा दृष्टी बोलावरल्या गोष्टी विठ्ठल झाली मैस गाय तरी होईल काय कामधेनू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राजर्षी सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याणमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत विलक्षण जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला म्हणण्यापेक्षा नित्य चिंतनाचा गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे आणि या अभंगातून अभंग 3 चरणाचा जरी असला तरी तुकाराम महाराज या अभंगातून 4 गोष्टी सांगतात एक म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात दुसरी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दातीत तत्व सांगतात तिसरी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं उपमातीत तत्व सांगतात आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात विठ्ठल एका गोष्टीचा आनंद वाटतो आम्ही रोज महाराष्ट्रात कीर्तन करतो फार मोठे सप्ताह असतात पण इथे कीर्तनाला आलं की खऱ्या अर्थानं या लोकांना कुठेतरी परमार्थाची अनुभूती आलेल्याचा एक काहीसा अंश यांच्यात सापडतो तो असा आम्ही बाहेर गेलं की गेल्या आम्ही लोक चहा नंतर देतात पाणी नंतर देतात जेवण नंतर घालतात आधी लोकांचं सुरू होतं हे आमचे अध्यक्ष हे आमचे उपाध्यक्ष हे आमचे खजिनदार आहेत हे आमच्या सत्याचे आधारवड आहेत अशा मोठ्या मोठ्या शब्दांची यादी आमच्या पुढे मांडली जाते पण इथे आल्यानंतर नेहमीच इथे आल्यानंतर प्रत्येक आलेला मनुष्य म्हणतो महाराज तुम्ही कीर्तनात कुणाचंही नाव घेऊ नका खऱ्या अर्थानं परमार्थ करत असताना परमार्थ पथावरती जो साधक वाटचाल करतोय त्याची वाटचाल योग्य चालू आहे याचा पुरावा हा सर्वात मोठा आहे तो असा तुकाराम महाराज सांगतात तुकाराम महाराजांचा प्रमाण सांगतो आणि माऊलींची अर्धी ओळी सांगतो तुकाराम महाराज सांगतात की खरा परमार्थ चालला हे कधी समजायचं तर माझं रूप हरपलं पाहिजे आणि माझं नाम हरपलं पाहिजे हे खऱ्या परमार्थाचं लक्षण आहे जळो आता नाव रूप माझे पाप गाठी ते तुकाराम महाराज सांगतात की मोहरा ज्ञानोबा सांगतात माझे नाम रूप हरपतो त्यांना नाव घेतलं आवडणार नाही पण घेतल्याशिवाय मला सुरू करता येणार नाही असे आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायक तथा कीर्तनकार आदरणीय परमपूज्य आमचे जगन्नाथ बाबा सुद्धा उपस्थित आहेत आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायक तथा पाठांतरावाले गायक म्हणजे गायकाचा पाठांतर असं काही नाही पण पाठांतराच्या बाबतीत त्यांचा अत्यंत सुंदर असा खंड आहे असे आदरणीय परमपूज्य आमचे श्री मनोजी महाराज शिंदे असतील आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड मृदंगाचार्य आमचे उत्तरेश्वर महाराज कोळेकर असतील आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील गोड मृदंगाचार्य दोन्ही हातानं पकवाज वाजवतात म्हणजे 2 हातानंच वाजवत असतात मला असे आमचे आदरणीय परमपूज्य श्री विजयचंद्र महाराज नायकर असतील आणि आपण सर्व मायका श्रोते आमचे राजाभाऊ असतील आमचे दिगंबरजी असतील सर्वांना वंदन करतो आणि काहीशा वेळात सेवा करण्याचा प्रयत्न करतो विठ्ठला या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज 4 गोष्टी सांगतात एक म्हणजे दुर्गमत्व दुसरं म्हणजे
शब्दातीतत्व, तिसरं म्हणजे उपमातीतत्व आणि चौथी गोष्ट म्हणजे स्वानुभवगम्यत्व. संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात, संतांच्या महिम्याचं शब्दातीतत्व सांगतात आणि संतांच्या महिम्याचं उपमातीतत्व सांगतात आणि संतांच्या महिम्याचं स्वानुभवगम्यत्व सांगतात. संतांच्या महिमानाचा जर विचार करू गेलो तर संतांचा महिमा एका प्रकारचा, तो दुर्गम सांगितलेला आहे. तो दुर्गम का सांगितला तर तो एका प्रकारचा नाही म्हणून तो दुर्गम. संतांचा महिमा अनेक प्रकाराने आपल्याला वर्णन करता येईल असा संतांचा महिमा आहे. संतांच्या नामाचा महिमा वेगळा आहे, संतांच्या दृष्टीचा महिमा वेगळा आहे, संतांच्या कृपेचा महिमा वेगळा आहे, संतांच्या क्षेत्राचा महिमा वेगळा आहे, संतांच्या ग्रंथाचा महिमा वेगळा आहे, संतांच्या पंथाचा महिमा वेगळा आहे, संतांच्या आलिंगनाचा महिमा वेगळा आहे, संतांच्या विचाराचा महिमा वेगळा आहे, नव्हे नव्हे संतांच्या रजतनाचा महिमा वेगळा आहे. विठ्ठला एका वाक्याचे उत्तर देतो. संतांच्या नामस्मरणाचा महिमा वेगळा. संतांच्या नामस्मरणाचा महिमा काय आहे तर संतांचं नाव घेतलं तर तुम्ही पुण्यवान व्हाल एवढी ताकद संतांची. पुण्यवंत भावे जगाच्या पाठीवरती अनेक प्रकारची साधन आहेत. काही साधन पुण्योत्पादक आहेत पण पाप निवर्तक नाहीत. काही साधन पाप निवर्तक आहेत पण पुण्योत्पादक नाहीत. काही साधन पुण्योत्पादकही नाहीत आणि पाप निवर्तकही नाहीत. पण जगाच्या पाठीवरती एकमेव असं साधन आहे ते म्हणजे संतांचं नाव. ते पुण्योत्पादकही आहे आणि पाप निवर्तकही आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव मनसा ज्ञानदेव
माऊलींना विचारल्यानंतर माऊली सांगतात, अरे बाबा, विद्यापीठाची, कॉलेजची आणि शाळेची काय भाषा करता, भाकर खाण्याची सोय नव्हती. मग माऊली हे झालं कसं? त्यावेळेला माऊलींच्या मुखातले फार उद्गार आहे. माऊली सांगतात, माझ्या डोळ्यापुढं अशा उंचीची माणसं बसली होती की त्यांनी माझ्याकडे पाहिलं तरीही त्यांच्या नजरेतून, माझ्या मुखातून ज्ञान प्रसवेल अशा उंचीची माणसं माझ्या डोळ्यापुढे बसली होती. तुमचे दिठीवेची ओले, सासिंतले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखून डोळे श्राम तुझी मी विठ्ठल. चालू जाता पूर्णपणे गुंता कोठी काही, हा संतांच्या पंथाचा महिमा आहे. पुढे गेली त्यांचा शोधीचा मार्ग, चला जाऊ महावथे पाहणी, येणे पंथे माझी चालली पाऊली, दर्शन झाली संतापायी. हा संतांच्या पंथाचा महिमा आहे. संतांच्या पंथाचा महिमा वेगळा, संतांच्या ग्रंथांचा महिमा वेगळा आहे. संतांच्या ग्रंथाचा काय महिमा आहे? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. याचं फल काय? तर मला वाचलं झोपुनी, जनी त्याची लोकांगणी. संतांच्या ग्रंथाचा महिमा आहे. संतांच्या रजखनाचा महिमा काय आहे? तर मला सांगतात, संत चरण रज भागपासह वासनेचे बीज जडून जाय. हा संतांच्या रजकणाचा महिमा आहे. किंबहुना संतांच्या भूमीचा महिमा आहे. संतांच्या भूमीचा काय महिमा आहे? तर धन्य धन्य तेथीचे लोक ज्याशी स्नान संध्या घडी. महाराज सांगतात, हा संतांच्या भूमीचा महिमा. पंढरी होती हे अधिक ऐसे बोलती ब्रह्मादिक. धन्य धन्य तेथीचे लोक ज्याशी स्नान संध्या घडी, हा संतांच्या भूमीचा महिमा आहे. किंवा संतांच्या भूमीतल्या वृक्षाचा सुद्धा महिमा सामान्य आहे. आता आपण सांगतो, संतांच्या भूमीतल्या वृक्षाचा महिमा काय आहे? तर वेड्यातला वेडा मनुष्य असू द्या, मंदातला मंद मनुष्य असू द्या, त्याने आळंदीला जा आणि अजान वृक्षाच्या बागेमध्ये बसून, अजान वृक्षाच्या झाडाखाली बसून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. अजान वृक्षाची पाने खाऊन अनुष्ठान करून, त्याने जर अनुष्ठानपूर्वक जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर तो जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान बनल्याशिवाय राहत नाही. ही ताकद संतांच्या भूमीतल्या वृक्षाची आहे. अजान वृक्षाची पाने बक्षून करीला मुखान, त्याची साध्य होईल ज्ञान. महाराज काही बोलता का? महाराज सांगतात, संशय नाही. जवळच्या वृक्षाचा महिमा सामान्य नाही. संतांच्या आणि महिमा सामान्य नाही.
मोक्ष साहित्याचा जोडे आपण नित्याचं चिंतन करून येत असतो, पण त्यातला एक बारकावा सांगतो मनोज महाराज. काय तुकाराम महाराज सांगतात, आलिंगन घडे मोक्ष साहित्याचा जोडे. प्रमाणाचा अर्थ असा, आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो. संतांच्या आलिंगनाने मोक्ष जोडल्या जातो, मोक्ष प्राप्त होतो. तुम्हाला खरं सांगू, म्हणजे आतापर्यंत खूपच सांगितलं, असा कारण करू नका. त्याचा अर्थ असा, आलिंगनाने मोक्ष प्राप्त होत नाही आलिंगनाने. मी सांगतो ज्ञानवरायांचा अभंग आहे आणि शास्त्राचं प्रसंग. शास्त्र सांगतं मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ज्ञान प्राप्त करावे लागेल. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. महाराज सांगतात, ज्ञानात एवढं कैवल्य. मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ज्ञानात प्राप्त करावं लागेल. आलिंगनात मोक्ष प्राप्त होत असतो. दोन शरीर एकमेकाला मिळाल्यानंतर मोक्ष प्राप्त होत असतो का? आज तसं जर झालं असतं तर एवढा अट्टहास करण्याची गरज काय पडली आहे? की बोला तुकाराम अगदी ज्ञानवरायांचा अभंग आहे. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. महाराज सांगतात, दृष्टांत असतात आणि त्याच्यात काहीतरी कॉम्प्रोमाइज केला, काहीतरी बदल केला असता, तर हा सिद्धांत. आणि सिद्धांत त्यालाच म्हणतात ज्याची देश, काळ आणि वस्तू, महाराज सांगतात तिन्ही गोष्टी ज्याच्यात बदल होत नाही त्याला सिद्धांत म्हणतात. तिन्ही काळात ज्याच्यात बदल होत नाही त्याला सिद्धांत म्हणतात. आणि ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो हा सिद्धांत आहे. महाराज आलिंगनाने झाला याची वाट काय? विठ्ठल मोक्ष आलिंगनाने होत नाही. मोक्ष कशाने होतो? अगदी बरोबर. मोक्ष कशाने होतो? ज्ञानाने मोक्ष होतो. आलिंगनाने मोक्ष होत नाही. झाला कसा काय? तर तो संतांचा महिमा आहे. संताची या दिव्य झाली माझी माया, मस्तकही पाया तरी त्यांच्या जीविता. संतांचा महिमा सामान्य. संतांचा महिमा वर्णन करताच येत नाही. काय वाणू आता न पुरी वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. आणि इथे महाराज सांगतात अगदी 3 तत्व सांगितले बरं का. सगळ्यात अधिक मूर्ख तत्व कोणतं असेल तर वाणी नावाचं तत्व हे अधिक मूर्ख तत्व आहे. की बाबा व्याकरणात 3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. सगळ्यात अधिक बडबड करून करणारं तत्व कोणतं असेल तर हे वाणी नावाचं तत्व आहे. की बाबा स्त्री तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड कर. अगदी ज्यांनी हा सप्ताह सुरू केलाय त्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. असे गुरुनाम गुरु जे प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब काळेकर सांगायचे म्हणतात, कल्पना करा एखाद्या धर्मशाळेत 50 माणसं उतरवा आणि एखाद्या खोलीत 2च बाया उतरवा, रात्रभर बोलत करतात. का? हा स्त्री तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड कर. पण महाराज मोडा या तत्वाचा विचार सामान्य नाही. तो 24 तत्व मानतो कोण, 23 तत्व मानतो कोण, 21 तत्व मानतो कोण, 19 तत्व मानतो कोण, 17 तत्व मानतो कोण, 15 तत्व मानतो कोण, 13 तत्व मानतो कोण, 11 तत्व मानतो कोण, 9 तत्व मानतो कोण, 7 तत्व मानतो कोण, 5 तत्व मानतो कोण, 3 तत्व मानतो कोण, 1च तत्व मानतो. पण सगळ्यात अधिक बोलणारं तत्व कोणतं असेल तर ते स्त्री तत्व, वाणी तत्व. पण महाराज सांगतात आर बडबड करणारी वाणी सुद्धा ज्या वेळेला आली संतांच्या वर्णनाकडे लावली त्यावेळेला मात्र ती वाणी थकली. का? तर संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. तो दुर्गम आहे अभंगाच्या पहिल्या. संतांचा महिमा
की सोपं जावं म्हणून तो शब्द वापरला नाही. इथला तो शब्द फार महत्वाचा. तर व्याकरणाच्या दृष्टीनं तो हे सर्वनाम आहे. व्याकरणामध्ये दोन प्रकारची सर्वनाम सांगितली. एक म्हणजे दूरदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे समीपदर्शी सर्वनाम. तो हे दूरदर्शी सर्वनाम आहे. तो ती हे ही दूरदर्शी सर्वनाम आहेत आणि हा ही हे ही समीपदर्शी सर्वनाम आहेत. आता हे हा ही करणाऱ्यांना कळायचं नाही. संतांच्या भेटीचा महिमा वेगळा आहे. संतांच्या भेटीचा महिमा वेगळा आहे. संतांच्या भेटीचा महिमा भेट संतांची भेट सामान्य नाही. संतांची भेट फार अवघड सांगितली. बहु अवघड असे संत भेटी परी जगजेठी करू लागली. आता हे बहु अवघड म्हणजे किती अवघड आहे याचा अर्थ बरेच दिवस मला कळला. याचा अर्थ संत सुटल्यानंतर 6 महिन्यांनी कळाला. बहु अवघड म्हणजे किती अवघड. तर एकनाथ महाराज प्रश्न विचारता, आईसे कैसी याने भेटती ते साधू. आईसे साधू कैसी याने भेटती. एकनाथ महाराज प्रश्न विचारतात, आईसे कैसी याने भेटती ते साधू. आईसे साधू कैसी याने भेटती. आईसे म्हणजे कैसे त्याचा अभंगाचं पहिलं विभीषण एखाद्या घेतलेल्या अभंगाचं समजलं. हो, पण त्याच अभंगाचं पहिलं चरण ब्रह्म सर्वगत सदास जेथे अणु नाही विष. आईसे जाण तिथे अति दुर्गम दयाची भेटी झाली या भाग्य परम. महाराज सांगतात एखाद्या वेळेला चंद्रामृत सुखे फिरवे असता जाता रवी धरवे बाह्या हिरा सागर तरवे तरी त्या साधूची भेटी न होईल का. चंद्रामृत सुखे सेवे. महाराज सांगतात एखाद्या वेळेला चंद्राचा अमृत मिळेल. शारदीयेचे चंद्रकडे माझी अमृत कण पोवळे ते विचिती मनी मवाळीचे बोर तरगे. महाराज सांगतात एखाद्या वेळेला चंद्रामृत सुखे सेवे असताना तारवी धरवे. असताना जाणारा सूर्य थांबवताय आणि असताना जाणारा सूर्य सुद्धा थांबवलेल्याचे हजारो उदाहरण आपल्या संस्कृतीमध्ये. आपण फार महान संस्कृतीमध्ये जन्माला आलेली मंडळी. हो, अगदी उगवणारा सूर्य आपल्या संस्कृतीमध्ये धरला आणि असताना जाणारा ही सूर्य आपल्या संस्कृतीमध्ये धरला. ही पाश्चात्य संस्कृतीमध्ये कुठे तुम्हाला हे उदाहरण आढळणार. किंबहुना भारताला किंमतच 2 गोष्टीमुळे आहे. भारताच्या 2 प्रतिष्ठा आहेत. कोणत्या कोणत्या सांगा बरं. हा म्हणा तुला कशाला आणलं. हो, भारताच्या 2 प्रतिष्ठा आहेत. कोणत्या कोणत्या. भारतस्य 2 प्रतिष्ठा असती. एक संस्कृतस्य 2 संस्कृतिस्य. विठ्ठला हो, महाभारतात प्रसंग कसा घडला ते जरासंध नावाचे ऋषी होते बघा. जरासंध नावाचे ऋषी आणि आई वडिलांनी आग्रह धरला, बाळा लग्न कर. जरासंधाने सांगितलं मी लग्न करणार नाही. कारण ते ऋषीच होते आणि ऋषी कोणाला म्हणतात तर जो संसाराच्या विषयाविषयी कायमचा रुसलाय त्याला ऋषी म्हणतात. जितनेवर रुसलेला नव्ह कायमचा रुसलेला महाराज सांगतात त्याला ऋषी म्हणतात. पण ते ऋषीच होते, लग्न करण्यासाठी तयार होत नव्हते. आई वडिलांनी आग्रह धरला, बाळा तू जर लग्न नाही केलं तर आमचा उद्धार होणार नाही. तुला लग्न करावंच लागेल. त्यांनी सांगितलं मला लग्न करण्याची इच्छा नाही, पण आई वडिलांची आज्ञाशास्त्राप्रमाणे सांगितले म्हणून लग्न करतो. पण त्याच्यासाठी माझ्या 3 अटी. काय. एक म्हणजे मुलगी माझ्या नावाची पाहिजे. आता ह्यांच्या नावाची तुम्हाला नाही. एक 10 दिसतो कमी. पण त्यावेळेला तसं काही नव्हतं. भरपूरच्या वेळेला होतं. पण महाराज सांगतात मुलगी माझ्या नावाची पाहिजे. पण दुसरी गोष्ट एवढं काम भागलं नाही. त्या मुलीसोबत मी एक मुलगा होईपर्यंत संसार करणार. आता किती डोक्यात घालून घ्यायची वेळ. पण महाराज सांगतात एवढ्यावरही नाही. त्या मुलीसोबत मी एक मुलगा होईपर्यंत संसार करणार. पण त्याच्याही आधी जर माझ्या साधनेत काही विक्षेप झाला तर मी निघून जाणार. आता किती अवघड. ते म्हणजे काही अडचण नाही. लग्नासाठी तयार झाला असणं मोठी गोष्ट आहे. पुढचा आम्ही करू.
कसं तरी लग्नासाठी तयार झाले. पण आता जरात करू हे नाव कसं? त्यांच्या गावाची मुलगी कुठून आणायची? पण काय झालं, नागवंश संपत आला होता आणि त्या नागवंशातली शेवटची कन्या शिल्लक राहिली होती. तिचं नाव जरात्कारी. तिला ही वंशवृद्धीची काळजी होती आणि यांनाही त्यांच्या नावाची पाहिजे होती. त्या जरात्कारीचं आणि या जरात्कारूंचं दोघांचं लग्न ठरलं. लग्न झालं. एका दिवशीचा प्रसंग असा, सूर्यास्ताला चालला होता आणि सूर्यास्ताच्या वेळेला काही गोष्टी करू नये, जेवू नये, झोपू नये, मैथून करू नये, शास्त्र सांगता अभ्यास सुद्धा करू नये, शास्त्र परवानगी देत नाही त्याच्यासाठी. तर हे जरा तरुण ऋषी झोपले आणि सूर्य अस्ताला चालला होता आणि पत्नीला दया आली. आपले पालक ब्राह्मण आहेत, ब्राह्मणांना संध्यावंदन केलं पाहिजे. संध्यावंदन जर नाही झालं तर पाप लागेल. करावं काय हा प्रश्न पडला त्या पतिव्रते पुढे. पण ती ही पतिव्रताच होती. ती म्हणली मालक निघून गेले तर चालतील, पण संध्यावंदन मात्र झालं पाहिजे. तिने मालकांना उठवलं. मालक उठा. मालक उठले आणि सरळ जंगलाच्या दिशेने निघाले. सरळ ती काय आपल्या शनिवारीची तयारी थोडीच होती. भर चिवडा, भर चकोशी, ये ब्लँकेट, ये उश्या. ती काय आपल्या शनिवारीची तयारी नव्हती महाराज. ते नीट उठले, नीट निघाले जंगलाच्या दिशेने, नीट निघाले. अहो मालक, माझं म्हणणं तर समजून घ्या. एका वाक्यात सांग तुझं काय म्हणणं असेल. पूर्वीची माणसं लय खतरा होती महाराज, बरोबर होती पूर्वीची माणसं. एका वाक्यात सांग तुझं काय म्हणणं असेल. मालक, अहो सूर्य अस्ताला झाला होता, तुम्ही ब्राह्मण आहात, संध्यावंदन जर नाही झालं तर पाप लागेल म्हणून तुम्हाला उठवलं. त्यावेळेला त्या जरात्कार ऋषींच्या मुखातले काय उद्गार आहेत नाही, त्या जरात्कार ऋषींच्या मुखातले जे उद्गार आहेत ना, ते प्रत्येकाने आपल्या हृदय पटलावरती कोरून ठेवावे असे त्या जरात्कारूंचे उद्गार आहेत. ते जरात्कार ऋषी काय बोलले, अगं काय ताकद होती त्या सूर्याची, माझी संध्या घेतल्याशिवाय अस्ताला जायची, अशी सुद्धा महात्मा मंडळी आपल्या संस्कृतीमध्ये होऊ नये. एवढ्या महान संस्कृतीमध्ये जन्माला आलेली तुम्ही आम्ही माणसं आहोत. आस्था, जाता, रवी धरवेल, सागर करवेल, विधानावर तुम्ही गेलेच की करून उद्धार केले लंकेचे शोधन हनुमंत राय महाराज सांगतात. आस्था, जाता, रवी धरवेल, बाया हेळा, सागर करवेल, करित्या साधूची भेटी न होईल ऐसे कैसियाने भेट तिथे साधू व्याघ्र सिंहासनी दुध जोडे चंद्रामृत हातासढे तरी हरिप्रियाशी भेटी ना पुढे हे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या ऐसे कैसियाने भेट तिथे साधू ऐसे साधू कैसियाने भेटती. एकनाथ महाराज प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर तुम्हाला महाराज देतात. ऐसे ऐसियाने भेट तिथे साधू ज्यांच्या दर्शन होते भाऊ बंधू एका सचिदान विचार बंधू एका वंश तीर्थ बंधुरे भाव सर्व कारण सदा दिनाती भजू लोक कृपावडी देश बंधुषा पुत्र पुत्र सहकारी बंधुरे मनबुद्धी कायावाच्या शुद्ध करी रूप सर्वत्र देखून नमस्कारी लघुत्व सर्व भावी अंगीकारी सांडी मांडी मितू बनायची चोरीरे अर्थ कामाचा नाही सीता माना मानून होमाया मिथ्या वर्षे समाधानी जाणून निगता साधू भेटती पितया होती तारे मुनी धरी विश्वास नाही सांगी मांडीचा पाया साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे चला जाणवे सरे विठ्ठला काही गोष्टी कळणं अवघड आहे, काही गोष्टी कळणं अवघड आहे. काय काय कळणं अवघड आहे. नृपस्य चित्तम नृपनश्च वित्तम मनोरथम दुर्जन मानवानां स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम कुतो न जानामि देवः. देवाला सुद्धा ह्या गोष्टी कळत नाही. नृपस्य चित्तम, राजाच्या चित्तात काय चाललंय हे देवाला कळत नाही कळत. का कधी सोडून देईल आणि कधी फाशी देईल हे सांगता येत नाही. कधी सोडून देईल हे सांगता येत नाही आणि कधी फाशी देईल हे सांगता येत नाही. राजाच्या मनात आल्यावर तो काही करू शकतो. नृपस्य चित्त. आता मला सांगा 8 नोव्हेंबर तारीख सगळ्यांच्या ध्यानात काय जातं आपण बघा. हा गोळीचा शब्द सुरू झाला काय जातं 8 नोव्हेंबरला नाही हो. नोटा बंद झाल्या, पाटणा आवाज दिलाय. नोटा बंद झाल्या होत्या. नोटाबंदी झाली. 7 नोव्हेंबरला कुणाला तरी कल्पना होती का असं होईल म्हणून. का
कृपस्य वित्तम राजाच्या मनात आलं काही कृपणस्य वित्तम कंजूस माणसाजवळ किती पैसे हे कोणी सांगू शकत हो काही काही लोकांचं स्वप्न असतं आयुष्यभर नादानिक जीवन जगायचं आणि मरताना श्रीमंत म्हणून मरायचं म्हणजे मेल्या लोकांनी म्हणलं पाहिजे की श्रीमंत मेला म्हणून विठ्ठला कृपणश्च वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाना दुर्जन माणसाच्या मनात काय चाललंय हे कोणी सांगू शकत दुर्जनाचा भला नवे अंगसंग बोलीला असे त्याग देशाचा त्याग मला बरेच दिवस अंगसंग शब्दाचा अर्थ कळला नाही एके दिवशी प्रातस्मरणीय गुरुवर्य शांती ब्रह्मवर्तुळकर यांच्याकडे गेलो आणि बाबांनी अंगसंग शब्दाचा अर्थ सांगितला एक तर अंग म्हणायला पाहिजे होतं नाहीतर संघ म्हणायला पाहिजे होतं अंगसंग म्हणण्याची काही आवश्यकता नव्हती पण ते तुकाराम महाराज आहेत तुकाराम महाराजांनी अंगसंग शब्द का वापरला गुरुवर्य मारुतीबाबांनी सांगितलं आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं इमानदारीने उत्तर द्या कोळसा गार चांगला का गरम चांगला हो बोला महिला दिनवाली कसा चांगला नाही हे बोलले जाऊ दे आता तुम्ही बोला कोळसा कोणता चांगला हा गार चांगला असं म्हणजे एखादा कीर्तनकार जागेवर गार होईल कोळसा कसा चांगला कसा चांगला आणि कोणता चांगला नाही कोणता चांगला बरोबर काय झालं कोणता चांगला नाही का गार हातात धरला तर अंग काळ करतो आणि गरम हातात धरला करतो त्याप्रमाणे दुर्जन आहे दुर्जनाशी तुम्ही जर शत्रुत्व केलं तर तो तुमचं जीवन उद्ध्वस्त करतो आणि दुर्जनाशी तुम्ही जर मैत्री केली तर तो तुमचं जीवन संपवतो दुर्जनाचा भला हवे अंगसंग बोलीला त्याग गावाचा त्याग नाही बोलीला त्याग तालुक्याचा त्याग नाही बोलीला त्याग जिल्ह्याचा त्याग नाही बोलीला त्याग घराचा त्याग नाही बोलीला त्याग देशाचा त्याग दुर्जनाचा मनोरथम दुर्जनम मानवाना स्त्रियस्य चरित्रम स्त्रीचं चरित्र कोणी सांगू शकत नाही पुरुषाचं भाग्य कोणी सांगू शकत नाही आणि संतांचा महिमाही कोणी सांगू शकत नाही का तो दुर्गम आहे संतांचा महिमा तो दुर्गम तो किती दुर्गम आहे तर बाबा तो देवादिकांना सुद्धा कळत नाही इतका तो दुर्गम आहे त्यांचा महिमा देवादिकांना नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका हे मोहना निळोबारायांचाही आभार आहे त्यांचा महिमा मी काय वर्णन करू विठ्ठल
वारंवार हरिभक्त भूमंडळी किंवा संतांचा महिमा किती दुर्गम आहे. महाराज सांगतात एखाद्या वेळेला हवेवरती एखाद्या वेळेला आसन टाकून बसता येईल. हवेवरती ही गोष्ट सोपी नाही. महाराज सांगतात एका जणाच्या मनात आलं हवेवरती आसन टाकायचं आणि त्याच्यावर बसायचं. महाराज सांगतात एखाद्या वेळेला ही घटना महाराज सांगतात एखाद्या वेळेला एकाच्या मनात आलं पायानं सगळा आकाश चढून जाईल. तिथं पायऱ्या चढणं होईतच पण तुम्हाला आता आकाश चढून जाईल. पण महाराज सांगतात एखाद्या वेळेला पायाने हे गगन चढवून जाता येईल. पण महाराज सांगतात आणखीन एकाच्या मनात आलं काय भविष्य कळालं पाहिजे, भूत कळालं पाहिजे, वर्तमान कळालं पाहिजे. महाराज सांगतात एखाद्या वेळेला कळत पण संतांचा महिमा कळत नाही. भविष्य कळोईल वर्तमान एखाद्या वेळेला तिन्ही काळातलं ज्ञान होईल. पण महाराज सांगतात नकळे त्या साधूची महिमा नवो का तर संतांचा महिमा तो बहुदुर्गम. कसा कळत नाही त्याचे कारण सांगतो. एखादी व्यक्ती बर का एखादी सामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वानं स्वप्रयत्नानं स्वकष्टानं एखादी सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाऊ शकते. मी दुर्गम शब्दासाठी सांगतोय. एखादी सामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वानं स्वप्रयत्नानं स्वकष्टानं एखादी सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाऊ शकते. पण त्यावेळेला एखादी सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाते त्यावेळेला तिला सामान्यपणाने वावरता येत नाही. एखाद्या वेळेला एखादी सामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वानं स्वप्रयत्नानं असामान्य पदावर जाते त्यावेळेला तिला सामान्यपणाने वावरता येत नाही. पण एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वानं स्वप्रयत्नानं स्वकष्टाने एखादी सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाते आणि असामान्य पदावर जाऊनही
ज्या वेळेला ती सामान्यपणाने वावरते हे त्या व्यक्तीचं असामान्यपण असतं. संतांचा महिमा तो बहु महिमा म्हणजे महतो भावा यस्य सहा महिमा. महिमा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा यथार्थ मोठेपणा सांगणं, ज्याला महिमा म्हणतात. आणि त्यांचा महिमा काय आहे तर महाराज सांगतात, संतांच्या संगतीचा महिमा सामान्य नाही. संतांच्या संगतीचा महिमा काय आहे तर जाड्यम धियो हरती सिंचती वापि सत्यम मानुन्नति दिशति पापम पापरोति यः चेत प्रसादयति दीक्षितोऽनुति कीर्तिः सत्संगति कथयम किं न करोति पुंसा. संतांच्या संगतीचा महिमा काय आहे तर संत महात्मे बुद्धीचा जाडपणा घालवतात. हा संतांच्या संगतीचा किंवा संत महात्मे बुद्धीचा जाडपणा घालवतात. कसा घालवतात? आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर पाठात सांगत असतात. हो, ज्या वेळेला पहिल्या वर्षाला आळंदीला विद्यार्थी येतो त्यावेळेला जगन्नाथ बाबा त्याला धोतर कसं घालावं याचं सुद्धा ज्ञान नसतं. ज्या वेळेला पहिल्या वर्षाला विद्यार्थी येतो त्यावेळेला त्याला धोतर सुद्धा कसं घालावं याचं ज्ञान नसतं. पण तो स्वानंद सुख निवासी गुरुदेव महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष शिकतो आणि 4 वर्ष शिकल्यानंतर ज्यांच्याकडून शिक्षण घेतलंय त्यांच्या पुढेच उभा राहून तुकाराम महाराज काय सांगतात हे सांगतो. हा संतांच्या संगतीचा अरे बाबा ते माणसाच्या बुद्धीचा जाडपणा घालवते यात काय आश्चर्य आहे. ते पशूच्या सुद्धा बुद्धीचा जाडपणा घालवतात. पशूच्या म्हणजे रेड्याच्या सुद्धा बुद्धीचा जाडपणाचा संत महात्मे घालवतात. रेड्या मुखी वेद बोलविला नाही. पण कसं आहे रेड्याच्या मुखातून वेद बोलवला याची संगती कधी लागते तर अंगी ऐसे बळ रेडा बोले तो बळ शब्द कोणीकडे लावायचा त्याच्यावरती त्याची संगती अवलंबून. बळ शब्द जर रेड्याकडे लावला तर त्याची संगती लावली लागत नाही. बळ शब्द ज्ञानोबारायांकडे लावला की मग त्याची संगती लागते. ते रेड्याचं बळ नाही पण ते ज्ञानोबारायांचं बळ आहे. अंगी आईचे बळ रेडा बोले. वाक्य सत्यम. जे संत महात्मे त्या साधकाच्या वाणीवरती सत्याची पेरणी करतात. महाराज सांगतात ते वाट कृपेची करीतो दिशाची स्नेह भरितो जीवाकडे अंतरितो आपला जीव जाड्यम धीवरती सिंचती वाक्य सत्यम मानन पिरिशती पापमास्मा करोति यः चेत प्रसारेति दीक्षितोऽनुति कीर्तिः सत्संगति कथयं किं न करोति पुंसां. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा. अरे पहिली गोष्ट
अवस्था असते. आणि अवस्था येणं वेगळं आणि अवस्था आल्यासारखं दाखवणं वेगळं. अवस्था न येता अवस्था आल्यासारखं जे दाखवतात ना त्याला दंभ म्हणतात. मग आता अवस्था कशाला म्हणतात याचा विचार केला पाहिजे आणि दंभ कशाला म्हणतात याचा विचार केला पाहिजे. तर एकटी दोन मिनिटात दोन्ही गोष्टी असतात. प्रसंग असा घडला, जिजाबाईच्या घरी निरोप आला, भाऊ भेटायला येणार आहे. भाऊ भेटायला येणार आहे म्हटल्यानंतर बहिणीने सुंदर असा स्वयंपाक केला आणि आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा पुरेकर पाठक सांगत असतात. माता माऊल्यांचं वैशिष्ट्य असं असतं, माता माऊल्यांना माहेरचं पुत्र आलं तरी बरं वाटतं. वाक्य अर्थ आहे, माहेरचं पुत्र आलं तरी बरं वाटतं आणि सासरच्या पुत्राचं सुद्धा बरं वाटत नाही. आता पूर्ण झालं. महाराज सांगतात माता माऊल्यांचं ते वैशिष्ट्य आहे. त्या दिवशी तर भाऊच भेटायला येणार होता. भाऊ भेटायला येणार असल्यामुळे आनंद झाला. सुंदर असा स्वयंपाक केला. तुकाराम महाराजांचा नित्यनेम आटोपला. तुकाराम महाराजांनी देवपूजा आटोपली. पागोट डोक्यात घातलं, विना उंचीला आटोपलेला विना गळ्यात घातला आणि भजन करत महाराज निघाले. रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणजे घर काय डोकर काय कुठे भजनच करायचं ते काय आपण थोडीच होतो की उत्तरात आपण टाळी वाजवत नाही. इतकी प्रामाणिक आपण तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणजे कुठे भजन करायचे. महाराज बसले भजन करत बसले आणि प्रसंग असा घडला. तासाभराने स्वयंपाक झाला. महाराज जेवले, निघून गेले. पुन्हा भाऊ आला तासाभराने. दोघा बहिणी भाऊंनाच्या गप्पा झाले, हितगुज झालं, बोलणं झालं आणि जिजाबाईने सांगितलं अरे दादा किती वेळ गप्पा मारणार, जेवून एक स्वयंपाक थंड होत असेल. भावाला जेवायला वाटलं, भावाने ताटपाणी केलं, वैश्वर्य केला, जेवायला सुरुवात केली. प्रत्येक पदार्थाचा घास घेत होता तर एकाही पदार्थात मीठ नव्हतं. प्रत्येक पदार्थाचा घास घ्यायचा, वापर करून करायचा. जिजाबाई म्हणजे अरे दादा काय झालं, अगं स्वयंपाक केलाय का काय केलं, एकाही पदार्थात मीठ. जिजाबाई म्हणजे दादा प्रेमाच्या घरात कमी जास्त झालं असेल गडबडीत, बरोबर करून खाऊन घे. भाऊ जेवढा जेवून गेला पण बहिणीच्या मनात असंतोष आहे. नवरा जेवढा याचं समाधान नाही. तुम्ही तुमचं लोकेशन चालू आहे बघ. नवरा जेवढा याचं समाधान नाही, बायको भाऊ उपाशी राहिला याचं. येऊ दे संध्याकाळी आले बघते त्यांच्या. संध्याकाळी तुकाराम महाराज घरी परतले. विना कुंतीला अडकवून आपण देवळीत ठेवलं आणि डोंगरीवरती शांत मुद्रेत महाराज. तुकाराम महाराज होते. जिजाबाईने काय केलं, पाण्याचा तांब्या भरून आणला आणि आणून महाराजांपुढे जोरात हाकलला. जोरात जोरात आलं. आणि कधी एक वाक्य ध्यानात ठेव, आता आमच्यात काय उपयोगाचं नाही पण कुणाचा फायदा होत असला तर म्हणून बाबा माणसाने सांगितलं काय यदा करायची. तुम्ही जर घरी गेला, तुम्ही ऐकू नका 2 मिनिट तुम्हाला सांगतो दोस्त मंडळ. यदा कदाचित तुम्ही घरी गेला, यांचा स्वभाव असतो काय, या भांडे आदळून राग व्यक्त करतात स्त्रिया. भांडे आदळून तुम्ही घरी गेला आणि घरची मंडळी भांडे आदळायला लागली की समजायचं घरात काहीतरी बिघडलेलं दिसतंय. आपण घराच्या बाहेर निघून जायचं, भांडे आदळण्याचं घर आदळ. तुकाराम महाराज काय बोलले नाही, जिजाबाई बोलले महाराज जेवढं कसं हो स्वरूप कसं काय त्याला. तुकाराम महाराज सुद्धा असं बोलले महाराज आधी तो केलो त्यासारखं. तुकाराम महाराज म्हणजे खरं सांगू, हो खरं सांगा कसा झाला का. तुकाराम महाराज म्हणजे अगं तुझं आणि माझं दोघांचं लग्न झाल्यापासून आता
जिजाबाई म्हणल्या महाराज मला हेच म्हणायचंय असं कधीच झालं नाही आणि आजच कसं झालं त्यावेळेला तुकाराम महाराज सांगतात खरं सांगू तिथे मी काय खातो मी काय पितो काय खातो आधी आता जमलो कशाला म्हणतात ते आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आता उतर जातो एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि प्रसंग असा घडला एका मित्राचाच आमच्या भागवत चालू आणि त्याचा फार आग्रह माऊली लवकर या भागवत ऐकायलाच या तुम्ही म्हटलं आता वेळ नाही पण त्या दिवशी मी वेळ काढून भागवत ऐकायला गेलो आणि बसून कोणा महाराजा शेजारी जेवायला पण आम्ही गोष्टी दोघे सगळं जेवायला आणि दोघांच्याही ताटामध्ये सारखेच पदार्थ वाढले होते काही पदार्थ श्री बालाजीचा भेद केला होता श्री बालाजी कशा म्हणतात गुरुदेव मूर्ती बाबा सांगत असतात श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बासुंदी म्हणतात मला वाटतं बालुशाही वगैरे म्हणतात काही बा म्हणजे बासुंदी ना म्हणजे लाडू जी म्हणजे कोणजिरे म्हणलं आणि शिरा सुद्धा दोन प्रकारचा असतो म्हणत एक म्हणजे गणपतराव पाटील दुसरे म्हणजे सखाराम गणपतराव पाटील म्हणजे गुळाचा शिरा आणि सखाराम पाटील म्हणजे साखरेचा शिरा सुद्धा दोन अगदी सुंदर असा स्वयंपाक केला दोघांनाही ताटात सारखे पदार्थ वाटले होते दोघांनीही वैष्णोदेव केला जेवायला सुरुवात केली आणि आता खरंच सांगतो मी जेवायला सुरुवात केली आणि मला थोडीशी भाजी आळणी लागली तुमच्याकडे आळणीच म्हणतात आळणी लागली भाजी मला म्हणजे भाजीत मीठ लागत होतं थोडं मग मला सांगा भाजीत मीठ लागल्यानंतर मागितलं पाहिजे का हा पुन्हा कुणाचं म्हणणं मागितलं पाहिजे त्याने हात वरती का कारण पटकन पुन्हा कोणाला वाटतं मीठ मागितलं पाहिजे हा मी मागितलं मी म्हणलं ताई मीठ द्या त्या ताई मीठ आणण्यासाठी गेल्या आणि या भागवताच्या मला फुगे आणायला सुरुवात केली मी मला महाराजाला शिस्तीत जेवतो ते म्हणल्या मी कुठं मागत असतं काय लागतं तर मागितलंच पाहिजे ना ते काय म्हणजे ते म्हणजे तुकाराम मारून कुठं मागितलं सारे बावळ्या त्यांना आवड आली होती मला अजून आली नाही म्हणजे माझ्या सांगण्याचा इष्ट आहे भाजीमध्ये पीठ लागतंय आणि मागायच नाही याला बंद ज्या दिवशी तुम्हाला अवस्था येईल आणि त्या दिवशी भाजीमध्ये पीठ आहे का नाही हेच कळणार नाही तर मागायचा प्रश्न कुठं राहतो व्यक्तीच असते पण ती व्यक्ती नसते त्या व्यक्तीला आलेली अवस्था असते संत कळणं आवड मुलगा संत असला तर बापाला कळत नाही आपला मुलगा संत आहे मुलगी संत असली तर बापाला कळत नाही आपला मुलगा संत आहे नवरा संत असला तर बायकोला कळत नाही आपला नवरा संत आहे आणि बायको संत असली तर नवऱ्याला कळत नाही आपली बायको संत मुलगा संत आहे शेवटपर्यंत कळालं नाही तुला उदाहरण आहे हिरण्यकश्यपूचं उदाहरण हिरण्यकश्यपूला कळालं नाही आपला मुलगा प्रल्हाद संत आहे आणि कळाला असं तर मारण्यासाठी तेरा उपाय केले नसते नाम प्रल्हाद उच्चारी त्या सोडवे नरहरी भक्ती सुखी शेवटपर्यंत कळालं नाही आपली मुलगी संत कोणाचं उदाहरण आहे तर राणी मीराबाईचं उदाहरण मेवाडचा राजा त्या मेवाडच्या राजाला शेवटपर्यंत कळालं नाही की आपली मुलगी संत आहे आणि कळाला असतं तर तिला विष देण्याचा प्रयत्न केला शेवटपर्यंत कळालं नाही आपला नवरा संत कोणाचं उदाहरण हा हा बरोबर जिजाबाई सोबत
शेवटपर्यंत जिजाबाईंना कळालं नाही तुकाराम महाराज संत आहे. आणि तुकाराम महाराज संत आहे हे जर कळालं असतं तर जिजाबाई सुद्धा वैकून खरं गेल्या. आता नारायण महाराज पोटा पोते वगैरे तो चर्चेचा विषय आहे, मला त्याची अधिक चर्चा करायची. आणि शेवटपर्यंत कळालं नाही काय की आपली बायको संत आहे. कुणाचं उदाहरण तुम्ही सांग. 1000 रुपये लगेच देऊ. बुवा काय उधारी करताय, गुगल पे फोन पे सुद्धा करणार नाही. सर्व डाऊन असल्यावरती अडकण्याची दाट शक्यता आहे. कॅश देणार लगेच. हे उदाहरण राणी मदालसेचे उदाहरण. राणी मदालसेचा नवरा राजा ऋतुध्वज, तो हस्तिनापूरचा होता राजा ऋतुध्वज. आणि त्या राजा ऋतुध्वजाला 4 मुलं झाले तरी त्याला कळालं नाही आपली बायको राणी मदालसा संत आहे. तर ताजर कीर्तन ऐकून काय कळणार आहे कीर्तन करणारा संत त्याच्यासाठी आम्ही माध्यम वापरू शकतो. शब्दाच्या माध्यमातून तो वर्णन होत नाही का? महाराष्ट्रात वर्णन होत नाही. शाब्दिकाचे काम नाही ते व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा असा जरी असला तरी त्याच्याकडूनही वर्णन केल्या जात नाही का? तर शाब्दिकाचे काम नाही ते महाराज सांगतात. साडे पंधर या रजतवनी कैसी स्तुतीची बोलणी उगाची माथा ठेवली चरणी केची भली शाब्दिकाचे काम नाही येथे मोतिया भिंग देणे तैसे होई शाब्दिकाचे काम नाही येथे. विठ्ठला विठ्ठला शब्दाची तत्व. महाराज आम्ही त्यांना उपमा देऊ. अरे त्यांना उपमा तरी कशाची देता? त्यांचं जीवन हे उपमेच्या कधी पलीकडे पोहोचलेलं आहे. अभंगाच्या दुसऱ्या तरी होईल काय काम घेणं. कितीही दूध देणारी गाय असली, कितीही दूध देणारी म्हैस असली तर महाराज सांगतात की काम धेनू होऊ शकत नाही. उदंड त्या गायी म्हैस्या निश्चया तरी त्या निराळ्या कामधेनू. कामधेनूची बरोबरी करू शकत नाही. ज्ञानवाऱ्या फार गोड वर्णन करतात. जयाची कामधेनू माये तयाची अप्राप्य काही आहे. म्हणून प्रवर्तू लाहे ग्रंथी म्हणून गौड धड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. महाराज तो दुर्गम आहे, शब्दाच्या आतीत आहे, तो उपमेच्या पलीकडचा आहे. म्हणून कळणार नाही का? महाराज कळेल की पण कधी तो
तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल पळू संतांचा महिमा कळावा असं वाटत असेल तर तुम्हाला सुद्धा संत व्हावं लागेल त्याशिवाय संतांचा महिमा कळत नाही तरीच महिमा येईल पळू भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि काशी ही बहुना गुरुवर्य प्रातस्मरणीय प्राचार्य बाबासाहेब दांडेकर सांगायचे म्हणतात पोरांना थोर कळत नसतात पोरांना थोर कळत नसतात मोठी माणसं कळावी वाटतात का तर माणसात देखील त्या उंचीचं झालं पाहिजे त्याशिवाय मोठी माणसं कळत नसतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल पडो बहुत जड जरी झाली पैस गाय तरी होईल काय कामधेनू विठोबा सर्व संघटनाचे देवी जाते नाते परस्पर सहकार्य करणारी मंडळी सर्व महाराज मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी अध्यक्ष उपाध्यक्ष सजिलदार देव सर्वांच्या चरणात झालेली समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो बोलता बोलता एखाद्या वेळा आपला शब्द गेला असेल काही चुकलं असेल तर मानव बुद्धीची दोषी म्हणून क्षमा असावी झालेली सेवा स्वानंद सुखनाथ सद्गुरू महाराजांच्या माझ्या सर्व गुरुवारांच्या चरणी अर्पण आणि वाणीला विशेष विराम नेमते सरस्वती अधिकते गुरुते गुरुते विनोदवते मायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मद क्षमा करणे संती नोजंग भूतयुक्ती नव्हे हा उपदेश तुमची बडबडिलो शेष तुमच्या कृपेची पोचणे जन्मजन्मी तुका म्हणे बोलिलो ते आता काही जाणता निमता क्षमा करावे अन्याय पांडुरंगी माझी माळ स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिली तुका म्हणे लाड तुला पैसा पूर्वाकोड क्षमा करावे अन्याय पांडुरंगी माझी माळ सर्वांनी 2 मिनिटं तुकोबारांचं भजन करायचे सगळ्यांनी हात वर करा सगळे जोर वा वा तुकाराम तुकाराम